Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 2 of chapter number 2, real numbers from class 9 mathematics part 1, that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 34 आणि 35 वर प्रॉब्लेम सेट 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 6 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. दोन्ही क्वेश्चन्स खूप इझी आहेत. या टाईपचे क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 7, सिम्प्लिफाय. यातील फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4/7 रूट 147 प्लस 3/8 रूट 192 मायनस 1/5 रूट 75. दिसायला हा क्वेश्चन खूप डिफिकल्ट दिसतोय, पण सॉल्व्ह करण्यासाठी तो तितकाच इझी आहे. या टाईपचा क्वेश्चन आपल्याला जेव्हा विचारला जातो तेव्हा काय करायचे माहितीये का? हे पहा किती टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत. प्रत्येक टर्म मध्ये हे पहा हा एक इरॅशनल नंबर आहे रूट 147. इथे आहे सेकंड टर्म मध्ये रूट 192, थर्ड टर्म मध्ये आहे रूट 75. मग आधी काय करायचंय, यांना सिम्प्लिफाय करायचंय. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं पहा, इथे काय आहे रूट 147. सो 147 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सेकंड टर्म मध्ये आहे रूट 192, मग 192 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. थर्ड टर्म मध्ये आहे रूट 75, मग 75 चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचे माहितीये का, आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. या प्रत्येक नंबरला रूट 147 ला सिम्प्लिफाय करायचंय. मग सिम्प्लिफाय करायचे म्हणजे नक्की काय करायचं, तर हे पहा 147 ला रूट 147 ला आपण कसं राईट करू शकतो, तर रूट 3 × 7 × 7. ओके, आता ऑर्डर काय आहे याची, काहीच नाही म्हणजे 2. मग 2 चे ग्रुप्स करायचे. मग कोणाचा ग्रुप होणार इथे, 3 आणि 7 चा ग्रुप होणार का, नाही. सेम नंबर्स हवेत ना ग्रुपिंगसाठी. सो 7 × 7 हा एक ग्रुप होणार. याचा ग्रुप झाला 7चा, म्हणून 7 येणार बाहेर आणि आतमध्ये कोण राहणार रूट साइनच्या 3. का, कारण त्याला कोणी पार्टनरच नाहीये ग्रुप करायला. सो रूट 3. सो रूट 147 लाच आपण 7 रूट 3 या प्रकारे राईट करू शकतो. चला आता ज्या पद्धतीने आपण रूट 147 ला सिम्प्लिफाय केलंय त्याच पद्धतीने आपल्याला रूट 192 ला सिम्प्लिफाय करायचंय. काय करायचं, तर सगळे 192 चे प्राईम फॅक्टर्स आपल्याला रूट साइनच्या आतमध्ये राईट करायचे. ओके, आता ऑर्डर 2 आहे म्हटल्यावर 2 चे ग्रुप्स करायचे. झाले. या 3 ला कोणी आहे का ग्रुप करायला, नाही. सो तो 3 या रॅडिकल साइनच्या बाहेर येणार नाही. कोण कोण बाहेर येणार, ज्यांचे ग्रुप्स झालेले आहेत तेच. सो यातला एक 2 येणार बाहेर, मग सेकंड ग्रुप मधला एक 2 येणार बाहेर, थर्ड ग्रुप मधला एक 2 आला बाहेर, आतमध्ये राहणार 3. सो रूट 3. आता 2 × 2 4, 4 × 2 8. सो 8 रूट 3 झालं. रूट 192 ला सिम्प्लिफाय केलं आपण. आता इथे चला रूट 75 ला सिम्प्लिफाय करूयात. सो रॅडिकल साइनच्या आतमध्ये सगळे 75 चे फॅक्टर्स, प्राईम फॅक्टर्स 3 × 5 × 5. 5 × 5 चा ग्रुप होणार आणि 5 येणार बाहेर, आतमध्ये कोण राहणार रूट 3. ओके, आता रूट 75 ला सुद्धा आपण इथे सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे. आता आपलं काम सोपं झालंय. चला मग इथे राईट करून घेऊयात. हे पहा 4/7 ऍज इट इज खाली आपल्याला राईट करायचंय, विसरायचं नाही. आता रूट 147 च्या जागी आपण 7 रूट 3 राईट करूयात. ओके, कारण रूट 147 म्हणजेच 7 रूट 3 आहे. आपण इथे सिम्प्लिफाय केलंय रूट 147 ला. आता प्लसचं साइन देऊन घ्या. 3/8 ऍज इट इज राईट करायचंय. रूट 192 च्या जागी काय राईट करणार आहात आपण, 8 रूट 3. 8 रूट 3. त्यानंतर हे मायनसचं साइन, 1/5 ऍज इट इज. रूट 75 म्हणजेच काय आहे 5 रूट 3 राईट करूयात. 5 रूट 3. ओके, आता मुलांनो जरा इकडे लक्ष द्या. हे पहा काही काही ठिकाणी तुम्हाला आपण ही जी स्टेप राईट केलेली आहे की नाही, काय केले आपण 4/7 हा जो रॅशनल नंबर आहे तो ऍज इट इज राईट केला. त्यानंतर रूट 147 ला आपण सिम्प्लिफाय केलं. काय केलेलं आहे 7 रूट 3 राईट केलं तिथे. रूट 192 ला सुद्धा आपण सिम्प्लिफाय केलं इकडे. 8 रूट 3 झालं. सो 8 रूट 3 राईट केलं. रूट 75 ला आपण 5 रूट 3 राईट केलं.
75ला हे पहा इथे आपण सिम्प्लिफाय केलं की नाही. पण काही ठिकाणी तुम्हाला या स्टेपच्या आधी आणखीन एक ह्या प्रकारची स्टेप तुम्हाला दिसेल. इथे काय केलेलं आहे पहा, रूट 147ला काय केलंय, रूट 49 इंटू 3. आता हे रूट 49 इंटू 3 कसं आलेलं आहे, तर फॅक्टर्स पहा लगेच लक्षात येईल तुम्हाला. 7 इंटू 7 49, 49 इंटू 3. ओके, सो 49 इंटू 3 फॅक्टर्स मधूनच राईट केलेलं आहे. त्याच प्रकारे इथे रूट 64 इंटू 3 कसं आलं 64 इंटू 3, तर हे पहा 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 2s are 32, 32 2s are 64, 64 into 3, 64 into 3. ओके, त्यानंतर ना 25 into 3, 5 5s are 25, 25 into 3. ओके, आता पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये मग त्यांनी असं राईट केलेलं आहे. 49 चा स्क्वेअर रूट काय आहे 7. मग या 49 ला त्यांनी बाहेर काढलं. बाहेर काढण्यासाठी 49 चा स्क्वेअर रूट हवाय, काय आहे 7. सो 7 बाहेर आला, आतमध्ये राहिला 3. इथे काय बाहेर येणार 64 चा स्क्वेअर रूट 8. सो 8 बाहेर आला, 3 आतमध्ये राहिला. त्यानंतर 25 चा स्क्वेअर रूट काय 5. सो 5 आला बाहेर, 3 आतमध्ये राहिला. ओके, कळालं तुम्हाला. पण हे असं करण्यापेक्षा डायरेक्ट आपण इथे रफ वर्क मध्ये व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं आणि रूट 147 च्या जागी 7 रूट 3 राईट केलं. रूट 192 च्या जागी 8 रूट 3, रूट 75 च्या जागी 5 रूट 3. तर ते अतिशय सोपं वाटतं. त्यामुळे आपण ही जी सेकंड स्टेप आहे ती स्किप करूयात आणि डायरेक्ट ही स्टेप यूज करूयात. ओके, कळालं. हे मला जरा जास्त सुटसुटीत आणि इझी वाटतं, अजिबात कन्फ्युजिंग वाटत नाही. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहोत आपण पहा. इथे 7 आणि हा 7 कट होणार की नाही. 7 गेला 7 गेला, 7 म्हणजे 7 हो ना. आता इथे पहा 8 8 कट होऊन जाणार. इथे पहा हा 5 हा 5 कट होणार. आता नेक्स्ट स्टेप मध्ये जे जे रिमेनिंग आहे ते राईट करूया. सो 4 इंटू रूट 3. ओके, मग प्लस साइन आहे, मग 3 इंटू रूट 3. त्यानंतर ना मायनस 1 इंटू रूट 3. ओके, आता रूट 3 आहे इथे, इथे रूट 3, इथे रूट 3. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा रूट जे आहे ते कॉमन म्हणून आपण बाहेर काढतो. आता हे पहा इथे रूट 3 आहे, इथे रूट 3 आहे, इथे रूट 3 आहे. मग रूट 3 कॉमन म्हणून आपण बाहेर काढतो. जे नंतर नंबर्स आपले रिमेनिंग आहेत त्यांचं ऍडिशन दिलं असेल तर ऍडिशन करतो, सबट्रॅक्शन दिलं असेल तर सबट्रॅक्शन करतो. सो आता इथे काय काय रिमेनिंग आहे 4, त्यानंतर ना प्लस 3, त्यानंतर ना मायनस 1. ओके, आता हे पहा 4 प्लस 3 किती झाले 7. 7 मायनस 1 किती 6. सो 6 रूट 3, 6 रूट 3. आता याला आणखी आपण पुढे सिम्प्लिफाय करू शकतो का, नाही. सो हा याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. सो लेट्स राईट हियर आवर फायनल आन्सर. इझी आहे की नाही. चला याच प्रकारे सेकंड जो सब क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो सुद्धा सॉल्व्ह करून घेऊया. आता इथे 1/√3 हा थोडासा तुम्हाला त्रास देऊ शकतो पण इझी आहे, डिफिकल्ट काहीच नाही. हे पहा इथे √3 आहे, इथे √3 आहे. मग याला आपण सिम्प्लिफाय करूया √27 ला. सो सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागतं तर फॅक्टर्स फाइंड आउट करायला लागतात. काय येणार फॅक्टर्स 3 इंटू 3 इंटू 3. चला इथे राईट करून घेऊयात. √27 म्हणजेच √3 इंटू 3 इंटू 3. ऑर्डर काय आहे काहीच नाही म्हणजे 2. म्हणजे 2 2 चे ग्रुप्स करायचे. हा एक ग्रुप झाला. पण आता पुढे आणखीन ग्रुप्स होतील का, नाही. हा एकटाच आहे की नाही, मग याचा ग्रुप होणार नाही. याचा ग्रुप झाला म्हणून 3 तो बाहेर येणार आणि रॅडिकल साइनच्या आतमध्ये एकटा हा ज्याचा ग्रुप झालेला नाहीये तो राहणार. सो 3 √3. आता सॉल्व्ह करूयात. 5 √3 ॲज इट इज येणार कारण की तो ऑलरेडी एक सिम्पलेस्ट फॉर्मच आहे. त्याला आणखीन काय सिम्पल करणार हो ना. नेक्स्ट प्लस साइन. आता हे पहा तुम्ही इथे चूक करता. हा जो 2 आहे ना तो तुमच्याकडून मिस होऊन जातो.
तुम्हाला काय वाटतं, फक्त रूट 27ला आपण इथे सिम्प्लिफाय केलं ना, मग 3√3, चला इथे राईट करून टाकूया 3√3. पण हा 2 पण आहे, त्याला विसरायचं नाहीये. त्याला जर विसरलात ना तर तुमचं सोल्युशन इथेच रॉंग होतं. पुढचे तुम्ही कॅल्क्युलेशन्स कितीही करेक्ट केले तरी त्याचा काही अर्थ उरत नाही, हो ना. सो हा जो 2 आहे तो न विसरता खाली घ्यायचा आहे इथला नंबर. आता पुढे रूट 27च्या ऐवजी आपल्याला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म राईट करायचा आहे, 3√3. आता बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडतो, अरे हे मल्टिप्लिकेशनचं साईन कुठून आलं? तर हे पहा, 2 आणि रूट 27च्या मध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे कोणतं आहे? मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, म्हणून आपण इथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलेलं आहे. त्यानंतर ना आहे प्लसचं साईन, 1√3. ओके, आता याचं काय करायचं? 1√3चं डिनॉमिनेटरमध्ये अशा पद्धतीने रूट 3, रूट 4, रूट 5 आलं की डोक्याला खूप मोठी कटकट असते, हो ना. मग कॅल्क्युलेशन्स कसे करणार बाबा, याच्याबरोबर डील कसं करणार, हा मोठा प्रश्न होतो. हे पहा, काय करायचं आपल्याला, हा रूट 3 त्रास देतोय ना, मग ही जी रूट 3ची कटकट आहे ती आपण घालवून टाकूयात. कसं काय जाणार रूट 3? तर पहा, आपल्याला माहितीये रूट 3ला रूट 3नेच मल्टिप्लाय केल्यावर काय होतं माहितीये ना, हे जे रॅडिकलचं साईन आहे ते गायब होतं. हे पहा, रूट 3ला रूट 3नेच मल्टिप्लाय करूयात. सो जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला असं सोडून चालतं का? नाही, न्यूमरेटरला सुद्धा रूट 3ने मल्टिप्लाय करावं लागतं. आता हे पहा, हा रूट 3 आणि हा रूट 3 याला कॅन्सल आउट करू नका. मला मान्य, आपण त्याला इथे कॅन्सल आउट करू शकतो, पण कॅन्सल केल्यानंतर ना पुन्हा रिमेनिंग 1√3च राहणार. मग तुम्ही असं आयुष्यभर जरी करत बसलात 1√3ला मल्टिप्लाइड बाय रूट 3 डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी, तरी तो डिनॉमिनेटर तुमचा काही कधी सेम होणार नाही. त्यामुळे इथे कॅन्सल आउट करू नका, इथे दुसरा प्रिन्सिपल यूज करा. काय प्रिन्सिपल यूज करायचा आहे? हे पहा, रूट 3 इंटू रूट 3चा स्क्वेअर, हो ना. मग स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, रिमेनिंग फक्त 3 राहणार, हो ना. हे पहा, बाकीचं जे काही आहे ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. ओके, हे पहा, आता इथे रूट 3 इंटू रूट 3 काय होतं? रूट 3चा स्क्वेअर, बरोबर. आणि न्यूमरेटरमध्ये 1 इंटू रूट 3 आलं. आता हा स्क्वेअर आणि हे रॅडिकल साईन कट होतं, रिमेनिंग 3 झाला आपला रॅशनलाइज डिनॉमिनेटर, इथला 3 झाला. चला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण मग आता काय करणार, बाकीचं ॲज इट इज राईट करून घेऊयात. ओके, रूट 3/3. आता पहा, डिनॉमिनेटरमध्ये 3 आलेला आहे, म्हणजे आपलं काम सोपं झालंय. आपल्याला आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे? ॲडिशन आहे ना सगळीकडे, रूट 3 सगळीकडे झालं, रूट 3 याला कॉमन म्हणून बाहेर काढूयात. ओके, बाहेर काढला, इथला रूट 3 बाहेर काढला, इथला पण हा बाहेर आलेला आहे, इथला पण आलेला आहे. 5√3ला रूट 3 इथे आपण घेतलाय, शिल्लक काय आहे? 5. सो 5ला राईट करूयात. प्लस 6√3 मधला रूट 3 बाहेर घेतलेला आहे, शिल्लक काय आहे? 6, त्याला राईट करून घेऊयात. त्यानंतर ना रूट 3/3 यातला रूट 3 आपण बाहेर काढलेला आहे, शिल्लक काय आहे मग? अरे रूट 3 बाहेर काढला, मग शिल्लक काय? काहीच नाही. 0 राईट करायचं का? नाही, काहीच नाही म्हणजे 1. सो 1/3. क्लिअर? कळालं? आता हे पहा, रूट 3चा तर प्रश्न संपलेला आहे इथं आपला. कॅल्क्युलेशन्स आपल्याला या ब्रॅकेट मधले करायचे आहेत. 5 + 6 किती होतं? 5 + 6 होतं 11. सो 11 राईट करूयात, प्लस 1/3 रूट 3 ॲज इट इज येणार इकडे पुढे. हे पहा, आता 11चा काहीच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 आहे, बरोबर. आपल्याला इथे आता 2 फ्रॅक्शन्स आहेत, त्यांची ऍडिशन करायची आहे. कसं करतो आपण? तर डिनॉमिनेटर सेम करून घेतो. सेम कसं काय होणार इथे? तर जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर सेम होणार. मग 3ने फक्त या डिनॉमिनेटरला करणार का? नाही, न्यूमरेटरला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 3ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 33/3, हो ना. सो चला नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूया. 33 प्लस हा 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉमन 3, रूट 3 ॲज इट इज. आता 33 + 1 किती? 34. सो 34/3 आणि हा रूट 3. ओके, आता याला आणखी आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? नाही, याला आणखीन पुढे आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. फार तर आपण काय करू शकतो माहितीये का? 34√3 असं न्यूमरेटरमध्येच हा रूट 3 आपण राईट करू शकतो आणि डिनॉमिनेटरमध्ये ओनली हा 3.
कळालं? सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह ऑन होऊयात. ओके, सो हा थर्ड सब क्वेश्चन. 4 टर्म्स आहेत इथे आपल्याला दिलेल्या. फर्स्ट आहे √216 मायनस 5√6. आता हा सिम्पलेस्ट फॉर्मच आहे, याला आणखीन आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाहीये. त्यानंतर आहे √294 मायनस 3/√6. आता हे मागच्या सारखंच त्यांनी दिलेलं आहे. याच्याबरोबर कसं डील करायचं हे तुम्हाला माहिती आहे. यांचे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात, यांना थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. सो सगळ्यात आधी 216ला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. कशा पद्धतीने करणार? 216चे फॅक्टर्स आहेत 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. 3 × 2 3 × 3. ओके, चला ऑर्डर 2 आहे, सो 2चे ऑर्डर ग्रुप्स करायचे. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. आता 2 × 3 याचा ग्रुप करणार का? व्हेरी गुड. नाही. का नाही? कारण आपल्याला सेम नंबर लागतो ग्रुपिंग करायला. इथे सेम आहे का? नाही. सो यांचा ग्रुप होणार नाही. चला मग आता बाहेर कोण येणार? कोणाचा ग्रुप झालाय? 2चा. 2ला बाहेर काढा. 3चा पण ग्रुप झालाय, 3ला बाहेर काढा. आतमध्ये कोण राहणार? यांचे ग्रुप नाही झालेले ना. सो √2 × 3. 2 × 3 6 आणि रॅडिकल साईनच्या आतमध्ये 2 × 3. सो √6. 6√6. √216 म्हणजेच 6√6. आता √294चे फॅक्टर्स 2 × 3 × 7 × 7. चला राईट करूयात. 2 × 3 × 7 × 7. ग्रुप कोणाचा होणार? 7चा. हो ना. सो 7 येणार बाहेर, आतमध्ये राहणार 2 × 3. सो 7√6. ओके, चला आता √216च्या जागी आपण हे राईट करू शकतो 6√6. ओके, त्यानंतर हे मायनस साईन, मग 5√6 सिम्पलेस्ट फॉर्मच आहे, प्लस साईन. √294च्या जागी आपण राईट करूयात त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म 7√6. ओके, त्यानंतर मायनस 3√6. ओके, आता सगळीकडे इथे √6 झालं, इथे √6, इथे √6. पण इथे थोडीशी अजून गडबड आहे. चला याला कसं कन्वर्ट करायचं ते आपल्याला माहिती आहे. सो आपल्याला हा जो डिनॉमिनेटर आहे ना त्याला रॅशनलाइज करावं लागणार. रॅशनलाइज करण्यासाठी √6ला √6नेच मल्टिप्लाय करायचे आपल्याला. हो ना. मग जर डिनॉमिनेटरला केलं तर न्यूमरेटरनी काय बिघडवलंय त्याला सुद्धा करायचं. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये बाकीचं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना पटापट लगेच खाली राईट करून घेऊया. ओके, आता पहा कशा पद्धतीने येणार. इथे 3√6 न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये √6 × √6. √6चा स्क्वेअर. सो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, रिमेनिंग 6. झाला रॅशनलाइज डिनॉमिनेटर. चला आता नेक्स्ट स्टेपमध्ये बाकीचं ॲज इट इजच राईट करायचं आपल्याला. मायनस 3√6 आणि हा जो रॅशनलाइज झालेला डिनॉमिनेटर आहे 6 तो राईट करून घेऊयात. हे बघा आता इथे 3 आहे, इथे 6 आहे. डिवाइड करू शकतो. 3 1 जार 3, 3 2 जार 6. हे पहा मुलांना, आता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हे जे डिव्हिजन आता आपण केलं ते या स्टेपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, पण त्यासाठी तुमचे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित असले पाहिजेत. तुमचं कन्फ्युजन अजिबात झालं नाही पाहिजे. आता हा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही सगळ्या मुलांसाठी बनवते. सगळ्या मुलांना अगदी व्यवस्थित कळावं यासाठी मी स्टेप्स थोड्याशा जास्त राईट करते. तुम्हाला जर कळत असेल, समजत असेल तर तुम्ही काही स्टेप्स इथे रिड्यूस सुद्धा करू शकता. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की हे जे डिव्हिजन करण्यासाठी मी नेक्स्ट स्टेप राईट केली, ही तुम्ही नाही राईट केली, इथल्या इथे सेकंड स्टेपमध्ये कट केलं तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. चला आता जे जे रिमेनिंग आहे ते खाली कॉपी करून घेऊया. बाकीचं तर आपण काही कॅल्क्युलेशन्स इथे केलेले नाही आहेत आधी. ॲज इट इज येणार मायनस. आता पहा इथे 1√6/2. 1√6/2. हा 1 तुम्ही नाही राईट केला तरी चालतो, काही हरकत नाही. केला तर उत्तमच. ओके, आता इथे √6 आहे, इथे √6, √6, √6. सगळीकडे √6 झालेला आहे. √6ला आपण काढूयात बाहेर. √6ला आता हे पहा फर्स्ट टर्म मधून √6 बाहेर काढला. आतमध्ये काय राहिलेलं आहे? इथे मग 6 ब्रॅकेटमध्ये राईट करूयात 6. इथला √6 बाहेर काढला, काय राहिलंय? -5. इथला √6 बाहेर काढला थर्ड टर्म मधला, शिल्लक काय आहे? +7. इथला आपण √6 बाहेर काढला, शिल्लक काय राहिलेला आहे? मग पहा या संपूर्ण टर्म मधून आपण √6 बाहेर काढलेलं आहे, शिल्लक काय मग? -1/2. कळालं?
आता 6 minus 5 1, 1 plus 7 8, 8 minus 1 upon 2 आलेला आहे इथे, 8 minus 1 upon 2 root 6 as it is. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथे 2 कसं काय येणार आहे, तर याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर, बरोबर. सो जर आपण डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग काय येणार, न्यूमरेटर मध्ये 16, 8 2 जार 16, डिनॉमिनेटर मध्ये 2. सो 16 मायनस 1, हे पहा अशा पद्धतीने. खाली डिनॉमिनेटर कॉमन झाला 2, वरती काय येणार न्यूमरेटर मध्ये 8 2 जार 16 आणि हा मायनस 1. 16 मायनस 1 15. सो हा रूट 6 सुद्धा इथे राईट करायचा आहे. 15 अपॉन 2 रूट 6 हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. याला आता पुढे आणखीन आपण नाही सिम्प्लिफाय करू शकत. पहा 2 ने आपण 15 ला डिवाइड करू शकतोय का, नाही करू शकणार. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित राईट करायचं आहे तुमचं आन्सर. प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. चला नेक्स्ट पाहूयात. आता हा क्वेश्चन तर खूपच इझी आहे, तुमचा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग इथे एक काम करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुमचा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करून झाल्यानंतरनं मी जे आन्सर सांगितलेलं आहे त्याच्याबरोबर टॅली करायचं आहे. आणि जर करेक्ट आलं, मला माहिती आहे तुमचा आन्सर 110% करेक्टच येणार, कारण की तुम्ही आतापर्यंत खूप छान अभ्यास केलेला आहे. आन्सर करेक्ट आल्यानंतरनं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरायचं नाही की टीचर माझा आन्सर करेक्ट आलेला आहे. चला आता मी क्वेश्चन सॉल्व्ह करते. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर फाइंड आउट करायचा आहे. हे पहा आता इथे रूट 12, रूट 75, रूट 48. सो 12ला फॅक्टराईज करूयात. 2 into 2 into 3 राईट करूयात. 2चा ग्रुप झाला, सो 2 बाहेर आला, आतमध्ये 3 राहणार, सो 2 रूट 3. आता 75ला फॅक्टराईज करूयात. 3 into 5 into 5 ग्रुप होणार 5चा, 5 येणार बाहेर, आतमध्ये राहणार 3. ओके. आता 48ला फॅक्टराईज करूयात. सो 4 times 2 into 3, हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला, 3 एकटा बाहेर, सो हा 2चा एक ग्रुप झाला, सो 2 बाहेर येणार, इकडचा एक 2 बाहेर येणार आणि 3 राहणार आतमध्ये. 2 into 2 4, सो 4 रूट 3. ओके. चला आता इथे सॉल्व्ह करूयात. 4 हा जो आहे तो ॲज इट इज, रूट 12च्या ऐवजी राईट करायचं आहे 2 रूट 3. सो इंटू 2 रूट 3 किंवा ब्रॅकेटमध्ये असं राईट केलं तरी चालणार आहे. मायनसचं साईन, रूट 75च्या जागी 5 रूट 3 राईट करायचं आहे. त्यानंतर मायनसचं साईन, 7 ॲज इट इज, रूट 48च्या जागी राईट करायचं आहे 4 रूट 3. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 4 into 2 8, सो 8 राईट केला आणि रूट 3, मायनस 5 रूट 3 ॲज इट इज, मायनस 7 into 4 28 रूट 3. ओके. रूट 3 रूट 3 रूट 3, रूट 3ला कॉमन आपण बाहेर काढूयात. आतमध्ये इथला रूट 3 बाहेर आला, इथे काय शिल्लक 8, इथे काय शिल्लक -5, इथे -28. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, तर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. सो रूट 3 इथे ऑलरेडी राईट करून घेतला. इथे पहा 8 - 5 3 -28. आता पहा 3चं साईन आहे प्लस, याचं साईन आहे मायनस. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं असतं, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि फायनल आन्सरला द्यायचं मोठ्या नंबरचं साईन. सो 28 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतरनं आन्सर येतं 25 आणि साईन मोठ्या नंबरचं, सो 28 मोठा आहे ना म्हणून मायनसचं साईन, सो -25 रूट 3. आता याला आणखीन आपण सिम्प्लिफाय नाही करू शकत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आलं ना तुमचं करेक्ट आन्सर? व्हेरी गुड. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट सुद्धा खूप इझी आहे. स्टार मार्क कशासाठी दिलाय मला माहित नाही. जनरली जो डिफिकल्ट क्वेश्चन असतो, इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो, त्याला स्टार मार्क दिला जातो. सो आपण असं म्हणूयात की बहुधा या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि हा कसा सॉल्व्ह करायचा ते आपल्याला माहिती आहे. जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये रूट येतं तेव्हा आपण काय करतो, त्याला रॅशनलाइज करतो. रॅशनलाइज केल्यामुळे काय होतं, रूट जातो न्यूमरेटर मध्ये आणि मग आपलं काम सोपं होतं, हो ना. चला सॉल्व्ह करूयात. सो 48ला फॅक्टराइज करूयात, त्याला सिम्प्लिफाय करूयात. सो 4 times 2 आणि 3, 2 into 2 into 2 into 2 into 3. ओके. ग्रुप करा.
या ग्रुपमधला 2 आला बाहेर. आता या ग्रुपमधला 2 सुद्धा बाहेर काढा. आतमध्ये एकटा 3. 2 into 2 4. सो 4√3. ओके. आता 75 ला फॅक्टराईज करा. ऑलरेडी तुम्ही याआधी 75 ला फॅक्टराईज केलेला आहे. 48 ला सुद्धा फॅक्टराईज केलेला आहे. जसं तसं कॉपी करायचं. ओके. सो 75 ला √75 ला आपण राईट करू शकतो √3 into 5 into 5. 5चा ग्रुप झालेला आहे. सो 5 बाहेर आला. आतमध्ये एकटा 3. सो 5√3. चला 2√48 त्यातला 2 ॲज इट इज राईट करूयात. √48 ला आपण राईट करू शकतो 4√3. ओके. मायनसचं साईन देऊन घ्या. √75च्या जागी राईट करायचंय 5√3. आता मायनसचं साईन द्या. 1/√3. या √3 ला रॅशनलाइज करा. कसं करणार तर डिनॉमिनेटरला √3 नेच मल्टिप्लाय करून. पण फक्त डिनॉमिनेटरला का नाही, न्यूमरेटरला सुद्धा. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. 2 into 4 8. 8√3 मायनसचं साईन 5√3 ॲज इट इज. मायनसचं साईन ॲज इट इज. आता हे पहा कसं येणार. न्यूमरेटर मध्ये 1 into √3. डिनॉमिनेटर मध्ये √3चा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. रिमेनिंग 3. सो 8√3 मायनस 5√3 मायनस √3. येस. खाली राईट करून घेतली स्टेप. कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. आता हे पहा इथे √3 इथे √3 इथे √3. √3 ला आपण कॉमन बाहेर काढू शकतो. शिल्लक काय राहणार. इथला √3 बाहेर काढला. काय राहिलंय 8. इथला √3 सेकंड टर्म मधला बाहेर काढला. इथे काय राहिलं -5. इथला √3 आपण बाहेर काढलेला आहे. मग काय राहिलं फक्त 3 का नाही. फक्त 3 नाही. 3 कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये. न्यूमरेटर मधला √3 बाहेर काढला म्हणजे काय शिल्लक आहे काहीच नाही म्हणजे 1. सो -1/3. क्लिअर. चला आता 8 - 5. 8 - 5 होतं 3. -1/3 ॲज इट इज. √3 ॲज इट इज. आता डिनॉमिनेटर मध्ये बघा इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके नाही. आपल्याला काय हवंय मग डिनॉमिनेटर मध्ये कॉमन करायचंय ना आपल्याला सेम. सो इथे आपल्याला काय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1 into 3. 3 झाले. न्यूमरेटरला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो 3 into 3 9. सो 9 - 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3. √3 ॲज इट इज. 9 - 1 किती झाले 8 आणि डिनॉमिनेटर मधला 3. आता हे √3 राईट करूयात. झालं सिम्प्लिफाय. किती इझी होतं. स्टार मार्कची काही गरज होती का इथे नाही. पण या टाईपच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. असा तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुमचा आन्सर राईट करायचा आहे. तुमचा आन्सर प्रेझेंटेबल दिसला पाहिजे. टीचरने खुश होऊन तुम्हाला आउट ऑफ मार्क्स दिले पाहिजेत. चला आता आपला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करूयात. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. खूप इझी आहे. प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहेत या टाईपचे क्वेश्चन्स. सो फर्स्ट आहे 1/√5. डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचंय. डिनॉमिनेटर आहे √5. रॅशनलाइज कधी होणार जर याला आपण √5 नेच मल्टिप्लाय केलं तर. हो ना. चला तर मग मल्टिप्लाय करूयात. पण मग डिनॉमिनेटरला √5 ने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटरला असं सोडून चालतं का नाही. सो न्यूमरेटरला सुद्धा √5 ने मल्टिप्लाय करावं लागतं. आणि इथे राईट करायला विसरायचं नाहीये. मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय √5. ओके. चला आता अशा पद्धतीने येणार 1 into √5 काय येणार √5 आणि खाली पहा √5 into √5 म्हणजे काय येणार √5चा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार. रिमेनिंग 5. सो इथे आन्सर काय येणार √5/5. झाला ना रॅशनलाइज इथे. चला नेक्स्ट पाहूयात. 2/3√7. डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. मग काय करणार आपण √7 आहे ना. √7ला √7 नेच मल्टिप्लाय करणार. डिनॉमिनेटरला केल्यावर न्यूमरेटरला सुद्धा √7 ने मल्टिप्लाय करावं लागणार. इथे राईट करून घेऊयात. मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर बाय √7. आता पहा इथे अशा पद्धतीने आपण खाली राईट करून घेऊया. काय येणार मग 2 into √7 काय येणार 2√7 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3√7 into √7. सो 3 तर तसंच राहणार पण √7 into √7 काय होणार √7चा स्क्वेअर. हे पहा अशा पद्धतीने. ओके. आणि आता इथे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार. रिमेनिंग 7. सो 3 into 7. न्यूमरेटर मध्ये 2√7 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 into 7. 3 into 7 21. सो 2√7/21.
हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. इझी आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. 1/√3 मायनस √2 बायनॉमियल सड आहे. या डिनॉमिनेटरला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, याचं कंजुगेट पेअर फाइंड आउट करतो. हो ना, कंजुगेट पेअर फाइंड आउट करतो म्हणजे काय करतो, तर हे पहा, द कंजुगेट पेअर ऑफ √3 मायनस √2. काय करायचं आपल्याला, √3 √2 ॲज इट इज राईट करायचं. प्लस असेल तर मायनस राईट करायचं, मायनस असेल तर प्लस राईट करायचं. इथे मायनस आहे ना, मग इथे फक्त प्लस राईट करायचं. सो √3 प्लस √2 हा झाला कंजुगेट पेअर याचा, √3 मायनस 2चा. आता याला हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला रॅशनलाइज करण्यासाठी कंजुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं आहे. सो ॲज इट इज राईट केलं, डिनॉमिनेटरला कंजुगेट पेअरने मल्टिप्लाय करूया. डिनॉमिनेटरला कंजुगेट पेअरने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटरला सुद्धा त्यानेच मल्टिप्लाय करावं लागतं, बरोबर. आता पहा, न्यूमरेटरमध्ये 1 × √3 प्लस √2 काय येणार, तर √3 प्लस √2च येणार. ओके, न्यूमरेटरमध्ये. डिनॉमिनेटरमध्ये काय येणार बरं, तर हे पहा, √3 मायनस √2 इंटू √3 प्लस √2. आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी केल्यावर आपल्याला आन्सर काय मिळतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हो ना. सो पहा, इथे ए प्लस बी इंटू ए मायनस बीच आहे. सो यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एच्या जागी काय आहे, √3, बीच्या जागी काय आहे, √2. सो √3 स्क्वेअर मायनस √2 स्क्वेअर. ओके, आता हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार, हा स्क्वेअर हा रूट कॅन्सल होणार, रिमेनिंग काय, 3 मायनस 2. हो ना. सो न्यूमरेटरमध्ये √3 प्लस √2 ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये 3 मायनस 2. 3 मायनस 2 1 येतं, बरोबर. 3 मायनस 2 1. हा डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केला तरी चालतो, आपल्याला माहिती आहे. सो आन्सर काय येणार या क्वेश्चनचे, √3 प्लस √2. कळालं, इझी आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेला आहे 1/3 √5 प्लस 2 √2. कंजुगेट पेअर काय येणार, तर प्लसच्या जागी फक्त मायनस राईट करायचं आहे. चला कंजुगेट पेअरने याला मल्टिप्लाय करूयात. सो क्वेश्चन ॲज इट इज राईट केला, डिनॉमिनेटरला कंजुगेट पेअरने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला सुद्धा कंजुगेट पेअरनेच मल्टिप्लाय करावं लागणार. चला आता इथे पहा, पुन्हा 1 × 3 √5 मायनस 2 √2 काय येणार आन्सर न्यूमरेटरमध्ये, सेम 3 √5 मायनस 2 √2. डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, आताच आपण लॉ ऑफ इंडायसेस पाहिलं की नाही, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे, 3 √5चा स्क्वेअर मायनस 2 √2चा स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो या 3चा पण आहे आणि √5चा पण आहे, हो की नाही. सो डिस्ट्रीब्यूट करून घेऊया, 3चा स्क्वेअर √5चा स्क्वेअर मायनस हा स्क्वेअर 2चा पण आहे आणि √2चा पण आहे, डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये आता हे पहा, हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, नेक्स्ट स्टेपमध्येच कॅन्सल करूयात त्याला. 3चा स्क्वेअर 9 इंटू हा कॅन्सल रिमेनिंग 5 मायनस 2चा स्क्वेअर 4, हा कॅन्सल, स्क्वेअर कॅन्सल, रूट कॅन्सल, रिमेनिंग 2. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये 9 × 5 45 मायनस 4 × 2 8. 45 मायनस 8 न्यूमरेटर ॲज इट इज राईट करूयात, 45 मायनस 8 37. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 12/4 √3 मायनस √2 कंजुगेट पेअर याचा 4 √3 प्लस √2. सो डिनॉमिनेटरला कंजुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं आहे, न्यूमरेटरला सुद्धा त्यानेच मल्टिप्लाय करणार. आता पहा नेक्स्ट स्टेपमध्ये, आता इथे काही 1 नाही म्हटल्यावर आपल्याला 12ने या संपूर्ण याला मल्टिप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने राईट करून घ्यायचं. डिनॉमिनेटरमध्ये पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 4 √3चा स्क्वेअर मायनस √2चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपमध्ये 12 आणि ब्रॅकेट ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट करूयात. स्क्वेअर 4चा पण आहे आणि √3चा पण आहे. सो 4 स्क्वेअर √3चा स्क्वेअर मायनस, आता पहा हा स्क्वेअर आणि हे रूट कॅन्सल होणार, रिमेनिंग 2. इथेच डायरेक्ट 2 तुम्ही राईट केलं तरी पण चालणार आहे, काही हरकत नाही.
चला नेक्स्ट स्टेपमध्ये ॲज इट इज न्यूमरेटर राईट करून घेतला. डिनॉमिनेटरमध्ये 16 इंटू 3 हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला. 3 मायनस 2. आता न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये 16 इंटू 3 48 मायनस 2. नेक्स्ट स्टेपमध्ये 12 आणि ब्रॅकेट ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये 48 मायनस 2 46. ओके, आता पहा हा 12 आणि इथे 46 आपण डिवाइड करू शकतो. 2 ने डिव्हिजिबल आहेत दोन्हीही नंबर्स. 2 6 आर 12, 2 2 आर 4, 2 3 आर 6. ओके, सो इथे डिनॉमिनेटरमध्ये आलेला आहे 23 आणि न्यूमरेटरमध्ये 6 आणि ब्रॅकेटमध्ये 4√3 प्लस √2. इथे आपला डिनॉमिनेटर रॅशनलाइज झालेला आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट 2 अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.